तितके दिवस तुम्ही मिस्टर विक्रांत भोसले? नंतर सांगेन. नंतर नाही, आत्ता. आता मला आणखीन वाट बघायला लावू नका प्लीज. तू माझी वाट बघवतीस प्रिया? नाही. माझी काळजी करवतीस. मी का काळजी करू तुमची? मला माझ्याच प्रश्नांची उत्तर अजून मिळालेली नाहीयेत. पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. तेही प्रश्नांना विचारता. कुठला प्रश्न? प्रिया, तुझ्या डोळ्यात टचकन आलेलं हे पाणी रागाचं नक्कीच नाहीये, आनंदाचं आहे, आतुरतेचं आहे. कसलाही का असेनात, पण तुझ्या डोळ्यात मला अजूनही तीच ओढ दिसते प्रिया, जी 4 महिन्यांपूर्वी होती, 4 दिवसांपूर्वी होती. अजूनही आहे. हॅलो आजोबा. बोल बाहुली. आजोबा, मध्यंतरी तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला असं म्हणाले होते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. हो, ज्या दिवशी तुला घरी यायला उशीर झाला होता त्या दिवशी, बरोबर? पण तुम्ही मला विचारलं नाही काय सांगायचं होतं बाई. बाहुली, मी तुला विचारलं नाही याचा अर्थ असा होत नाही की मी ते विसरलो. उलट मी वाटच बघतोय तू आपणहून मला ते कधी सांगतेस. तुम्ही असं म्हणताय जणू काही तुम्हाला आधीपासूनच माहिती. नाही, मला खरंच माहित नाही. हा, पण मला देखील तुला एक गोष्ट सांगायची आहे. कोणती आजोबा? आता तुला सांगावी तर लागणार आहे, आणि तुला नाही सांगितली तर कोणाला सांगणार? सांगा ना आजोबा. सांगेन सांगेन, थोडा धीर धर, योग्य वेळ आली की सांगेन. आजोबा प्लीज. काय बाहुली, तुला काय वाटलं गुपित फक्त तुलाच ठेवता येतात? अगं, मी सुद्धा वस्ताद आहे त्यामधला. आणि तुझी उत्सुकता खूपच ताणली जात असेल तर तू वाड्यावर ये. आधी तू तुझं गुपित मला सांग, मग मी माझं गुपित तुला सांगेन. आजोबा, तुम्ही नुसते वस्ताद नाही, वस्तादांमधले उस्ताद आहात. बरं, मला कोणाबद्दल आहे ते तरी सांगा ना. ठीक आहे, मी तुला एक क्ल्यू देतो. तो माझा मित्र आहे, अगदी जवळचा मित्र. आजोबा, मी आजच येते. बाय. अगं बाहुली. श्रीराम श्रीराम.
हे काय? तुम्ही अजून तयार नाही झाला? कसला विचार करताय? काय झालंय? अहो चला ना, जायचं नाही का आपल्याला वाड्यावर? मी नाही येत. काय? परवा तुम्हीच म्हणत होतात ना, जरा एक दिवस सुट्टी टाक. आपल्याला एक गोड मुलगा आहे, आपला एक नवरा आहे, त्या मुलाला जरा वेळ द्यायला हवा असं म्हणून मला तयार केलं. आणि आता तुम्हीच. माझा खरंच मूड नाहीये का? तू जा वाड्यावर आणि प्रथमेशला घेऊन ये. आपण संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाऊ. काय झालंय? काल रात्री आल्यापासून बघते मी कसलं तरी टेन्शन आहे तुम्हाला. काल रात्रीच विचारणार होते पण मग चिडचिड केली असते म्हणून नाही विचारलं. मध्यरात्री सुद्धा उठून बसला होतात आणि विचार करत होतात. काय झालंय? काही घडलंय का काल? काही नाही, खरंच काही नाही. असं होणं शक्यच नाही. काहीतरी नक्कीच घडलंय. ते तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवताय आणि स्वतःला त्रास करून घेताय. सांगा काय झालंय? पुण्याच्या मित्राबाबत काही घडलंय का? नको एवढा विचार करूस राधा. विचार करू नको? सांगेन ना, सगळं सांगेन तुला. अहो हॅलो. हा, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बास बास बास, आता सांगणार आहात की नाही मला? काय बुवा? सांगा ना, तुम्ही मला सिक्रेट सांगणार होतात. सिक्रेट? आजोबा सांगतो. बाहुली, तू चिडलीस ना की मला लहानपणची परकर पोलक्यातली फुरंगुटून बसलेली बाहुली आठवते. सिक्रेट. श्रीराम श्रीराम. 2 दिवसांपूर्वी मला माझा खूप जवळचा पण लांब गेलेला मित्र भेटला. कोण? आहे ज्याच्याशी बोलताना वेळ कसा जायचा कळायचं नाही. अगदी वयाचं भान देखील राहायचं नाही. पण आजोबा, तुमच्या या मित्राला काही नाव आहे की नाही? विक्रांत भोसले. हो. अरे वा. बस एवढीच प्रतिक्रिया? नाही म्हणजे चांगलं आहे ना. जुन्या अडकून पडलेल्या गोष्टींना वेग येईल. काय हो? नाही, येतोय वेग, हळूहळू येतोय. कशाला? जुन्या अडकून पडलेल्या गोष्टींना. आणि बाहुली, वेग हळूहळू आलेलाच बरा नाही का? काय बाहुलीबाई, कुठे आहात? हा, बरोबर आहे. म्हणजे ह्या घाईत आणि गडबडीत गोष्टी करून मग त्या फसण्यापेक्षा हे बरं. तू भेटली होतीस ना त्याला? मी कशाला भेटू? बिचारा बोलत होता. काय? जुन्या आठवणींबद्दल, दुरावलेल्या नात्यांबद्दल.
दुरावलेल्या नात्यांबद्दल? हो ना, म्हणाला परिस्थिती बदलली की नाती बदलतात. जवळची माणसं लांब निघून जातात. आणि काय, कोमेजून गेला होता. जवळची नाती कशी दुरावली गेली हे सांगत होता. गोंधळून गेला हो. आणि बाहुली, मला एक सांग, ज्या व्यक्तीसाठी आपण धडपडतो, आपल्या जीवाची तगमग होते, आपण ज्याची रात्रंदिवस वाट बघतो, त्या समोरच्या व्यक्तीला या सगळ्या गोष्टींची जाणीवच नसेल, त्या व्यक्तीच्या मनात प्रश्न निर्माण होत असतील तर काय करावं बरं? म्हणजे पण मी सांगून टाकलं त्याला, बरं का? सांगून टाकलं. म्हटलं, जी व्यक्ती आपल्या शब्दांपेक्षा आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवते ती आपली, बाकी सगळी आपलेपणाचा आव आणणारी माणसं. सांगून टाक. काय म्हणाला तो यावर? काय म्हणणार? न सुटलेल्या प्रश्नांची उत्तर मनात ठेवून निघून गेला. खोटारडा एक नंबरचा. मी त्याला सांगितलं होतं मला सगळ्या प्रश्नांची. बावली, तू तर भेटली नव्हतीस ना त्याला. पकडला की नाही? आजोबा, अग आजोबाच आहे मी तुझा. कोणीतरी माझा माग घेतोय. एक हाक खूप दूरवरून येणारी, ओळखीचीच पण तरीही अनोळखी. तनिष्का, मला एक हाक ऐकू येते. कोणतरी जीवाच्या आकांताने माझ्या मागे पळतो. मी कुठे पळते? का पळते? तो आवाज असा का वाटतोय मला? तो आवाज मी या जन्मात कधीच ऐकला नाहीये. हे सगळं काय आहे? तनिष्का, मी पकडली जाण्याची चिन्ह तर नाही येत नाही. याआधी असं कधी जाणवलं होतं? हो हो, पण उजरत. बोलली नाहीस मला त्यावेळी? मी त्यावेळेला वाटेतले अडसर दूर करायच्या मागे होतीस ना. याला धडा शिकव, त्याला धडा शिकव. या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत सुलेखा. तुला आत्ता जे काही दिसतंय ना ते महत्वाचं आहे, आणि त्या गोष्टींसाठी तुझा जन्म झालाय. कठीण आहे. जी हाक मला ऐकू येते
तो आवाज मी ह्या जन्मात कधीच ऐकला नाही. जी जागा मला दिसते ती ह्या जन्मात बघितलेली मला तरी आठवत नाहीये. का माहित नाही तनिष्का, पण हा माग एका व्यक्तीच्या नाही, 2 व्यक्तीच्या युतीने काढला जातोय असं मला वाटतं. दोन जणांची युती. आणखी काय दिसतंय? एक दुर्गम रस्ता, धावपळ, एक वेग, एक हाक, बस. आणखीन काही आठवत नाही. भूतकाळातली आठवण भविष्यातली भीती असू शकते, पण मग भूत आणि भविष्य यांना जोडणारा वर्तमान कुठे आहे? काहीतरी घडतंय. वर्तमानात काहीतरी घडतंय सुलेखा. हा माग साधा नाहीये. भूतकाळातला माग असेल तर संबंध इंदुमतीशी आहे. मग इंदुमतीला पळायला लावणारी, तिचा माग काढणारी ही व्यक्ती कोण? ती जर का तिला शह देत असेल तर ती कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. पण मग युतीतली ही दुसरी व्यक्ती कोण आहे? कदाचित ती शक्ती वर्तमानात आली आहे पण कार्यान्वयित झाली नाहीये, किंवा होतीये. सुलेखा, ही व्यक्ती कोण आहे याचा शोध आपल्याला घेणं गरजेचं आहे. काय करतोस एवढ्या उन्हात इथे? असं काय बघतोयस? 2 दिवसात विसरलास आईला? ए गुंड्या, प्रथमेश